इगतपुरी नगर परिषदेच्या तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. इगतपुरी नगर परिषदेचा हा जो तलाव आहे, या तलावाला सुरक्षा रक्षकच नाही आहे. त्यामुळे तलाव परिसरात जे आहे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यासाठी येत असतात. मात्र येथे ना सुरक्षा रक्षक, ना सूचना फलक, ना कुंपण अशा मूलभूत सुरक्षा व्यवस्थांचा अभाव असल्याचे येथे दिसून येत आहे. तलाव परिसर पूर्णपणे खुला असल्याने तरुणाई पोहण्यासाठी किंवा भटकंती करण्यासाठी येथे येत असते. मात्र तलावाची खोली अधिक असल्याने अपघात होण्याची शक्यता कायम असते. त्यामुळे नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. दरवर्षी या तलावात एखाद्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत असल्याचे येथील स्थानिक सांगतात. कालच एका 16 वर्षीय युवकाचा याच तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तलाव परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या शाळा कॉलेजांना सुट्ट्या लागत असल्याने अनेक तरुण भटकंतीसाठी किंवा पोहण्यासाठी तलाव परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने सुरक्षा रक्षक नेमणे, तलावाभोवती कुंपण उभारणे तसेच सूचना फलक लावणे यासारख्या उपाययोजना कराव्यात, अशी जी मागणी आहे ती स्थानिकांकडनं करण्यात येत आहे. तरी आता नगर परिषद प्रशासन जागे होईल का आणि या तलावाची सुरक्षा प्रणाली जी आहे ते कार्यरत करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.